नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी बसून तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते कसं चेक करू शकतात, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या योजना आणि केंद्र सरकारच्या योजना आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मित्रांनो, तुमचंही जरी पॅन कार्ड असेल आणि ते पॅन कार्ड जरी तुमचं आधार कार्डशी लिंक नसेल तर केंद्र सरकारने याबाबत एक स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली की तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे एकमेकांसोबत लिंक असणं गरजेचं आहे। तुम्हाला जरी केंद्र सरकारकडून काही अनुदान किंवा आर्थिक मदत येत असते तर ते आधार कार्डशी संलग्न बँक अकाउंटमध्ये येत असतं। त्यासाठी तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे। त्यांची बऱ्याच मित्रांना डाऊट असतो मित्रांनो की माझं पॅन कार्ड हे माझ्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते कसं चेक करू शकतो। तर तुम्ही ही प्रोसेस किंवा ही स्टेप फॉलो करून इझिली चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या आधार कार्डशी संलग्न आहे की नाही किंवा लिंक आहे की नाही। चला तर आपण आता पाहूया की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का नाही ते चेक करू शकतात। यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊ शकतात, ज्याचं नाव आहे ई फिलिंग वेबसाईट। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। या वेबसाईटची जी लिंक आहे मी ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। सो तिथे डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर आणि या पेजवर येऊ शकता। त्यानंतर तुम्हाला इकडे खूप सारे ऑप्शन दिसतील। वरती होम बटन दिसेल, इंडिव्हिज्युअल दिसेल, कंपनी, नॉन कंपनी, इकडे डाउनलोड आणि त्यानंतर हेल्प। वरतीच्या डेस्क सोडल्यानंतर तुम्हाला खाली बघा, खाली खूप सारे ऑप्शन आहेत ज्यात तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे। स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन शो होईल, तो बघा स्क्रॉल करून खाली येतोय बघा, लिंक आधार स्टेटस। लिंक आधार या स्टेटसवर ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन विंडो उघडेल मित्रांनो। ही बघा आता लोडिंग घेत आहे। त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल, त्यात मला माझा आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। यात मी माझा आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर आता टाकतो मित्रांनो। हे बघा मित्रांनो, मी माझा आता आधार कार्ड आणि पॅन कार्डची जी डिटेल्स आहे म्हणजे जो नंबर आहे तो मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथं उजव्या बाजूला लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। बघा, व्ह्यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला युअर पॅन कार्ड नंबर इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर, म्हणजे तुमचा पॅन कार्ड नंबर हा आधार कार्डशी लिंक आहे तर असं तुम्हाला ऑप्शन शो होईल। आणि तुमचा पॅन कार्ड जरी आधार कार्डची लिंक नसेल तर तुम्हाला इथं स्पष्ट म्हणेल की तुमचा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही, तर पॅन कार्ड नंबर हा आधार कार्डशी लिंक करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हीही घरी बसल्या पॅन कार्ड आधार कार्डची लिंक आहे की नाही हे चेक करू शकता मित्रांनो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकसाठी तुम्हाला आता 1100 ते 1200 रुपयाचं चलन हे लागणार आहे। ही जी प्रोसेस होती केंद्र सरकारने 7 ते 8 महिन्यापूर्वी ही फ्री ऑफ कॉस्ट होती। तेव्हा ज्या लोकांनी केलं नाही, ज्या लोकांचं राहिलं असेल तर त्यांनी जरी आत्ता ही प्रोसेस केली तर त्यांना साधारण 1100 ते 1200 रुपयापर्यंतचं चलन हे लागू शकतं मित्रांनो। तुम्हालाही जरी तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड घरूनच लिंक करायचं आहे, कशा पद्धतीने लिंक करायचं आहे तुम्हाला माहीत नसेल, यावर मी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो, तुमचंही जरी पॅन कार्ड आधार कार्ड नंबरशी लिंक नसेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही लिंक करू शकता घरी बसल्या, याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहावं लागेल, कमेंट्स कराव्या लागतील। जेवढ्या जास्त कमेंट्स येतील तेवढ्या लवकर मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ही माहिती तुमच्या परिवारामध्ये जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल। आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।